नमस्कार, शिल्पा स्मार्ट क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण सुई धाग्याशिवाय बटन कसे लावावे ते पाहणार आहोत। तर हे आहे स्नॅप बटन सेट विथ हँड स्नॅप फास्टनर पिलर टूल। तर हे कसे यूज करायचे ते आज आपण पाहूया। तर ही आपल्याला एक पक्कड भेटते व त्याच्यासोबत हा बटनचा सेट मिळतो। तर येथे आपल्याला कलरचे घ्यायचे असेल तर कलरचे देखील अवेलेबल आहेत व फक्त सिल्वर हवे असतील तर सिल्वर देखील अवेलेबल आहेत। दुकानात घ्यायला गेले तर हे टूल जरा मला महाग वाटले म्हणून मी हे ऑनलाइन मागवून बघितले। तर हे प्रोडक्ट मी यूज करून पाहिले आहे, अगदी छान आहे। तर ही आहे पिलर, याला आपण पक्कड म्हणूया। तर याला येथे अशा पद्धतीने लॉक दिलेले असते। अशा पद्धतीने प्रेस करून आपण तो लॉक क्लोज करू शकतो व त्यानंतर तिथूनच आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे। आता याचा आपण वापर कसा करायचा ते पाहूया। तर येथे मी ही छोटी पर्स शिवलेली आहे, 2 पॉकेट पर्स आहे। तर याला आपण टच बटन कसे जोडायचे ते बघणार आहोत। तर टच बटन देखील लावू शकतो पण त्याची वरच्या साईडने फिनिशिंग येत नाही म्हणून मी हे बटन्स मागवले आहेत। तर ह्याच कलरचा आपण बटन घेऊया। तर येथे बघू शकतात ह्या कलरचा मला बटन मिळाला आहे। त्यानंतर आपल्याला येथे 4 प्रकारचे बटन लागणार आहेत। 4 प्रकारचे म्हणजे यात 3 प्रकारचे आलेले असतात। तर आपल्याला हे जे मी रिंग दाखवत आहे त्या 2 लागणार आहेत व त्यानंतर अशा पद्धतीने हे 2 प्रकारचे लागणार आहेत। तर कलरचे आपल्याला वरच्या साईडने लागणार आहे। त्यानंतर हे जी सिल्वर रिंग आहे ती आतल्या साईडने जाणार आहे। तर कुठल्या साईडने आपण कुठला पार्ट ठेवायचा ते पाहणार आहोत। तर ही पिलर आहे, त्याच्यात आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण खोल भाग दिलेला आहे व त्यानंतर एका साईडने असा अर्धवट खोल भाग दिलेला आहे। तर या अर्धवट खोल भागात हे जे 2 ताराची रिंग आहे ती आपल्याला अटॅच करायची असते व त्यानंतर हे जे 2 बटन आहेत ते आपल्याला हे पूर्ण गोल साईडला अडकवायचे असतात। तर आता आपल्याला वरच्या साईडने कलरची रिंग अडकवायची असते व त्याच्या आतून अशा प्रकारचं जे हे बटन असतं ते अडकवायचं असतं। तर ह्या पूर्ण खोल भागात हे बटन उलट साईडने ठेवून घ्यायचे आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला कलरची जी रिंग आहे ती ठेवून घ्यायची आहे, ती देखील उलट ठेवून घ्यायची आहे व अशा पद्धतीने प्रेस करून त्यात ते अडकून जात असते। आता आपण हे पर्सवर ते कसे लावायचे ते पाहूया। तर पर्सवर वरच्या साईडने रिंग येईल म्हणून रिंग वरती अशी पक्कड करून घ्यायची आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात। तर आता वरच्या साईडने आपण आधी सेंटरला मार्किंग करून घेऊया। ह्या मार्किंगवर जो रिंगचा पार्ट आहे तो वरच्या साईडने घ्यायचा आहे व बटन जे आहे ते आतल्या साईडने। तर येथे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने बटन लावायचे आहे, पिलर धरायची आहे व त्याला चांगलं जोरात प्रेस करायचं आहे। अशा पद्धतीने प्रेस केल्यानंतर ते दोन्ही एकमेकात व्यवस्थित अटॅच होऊन जातात। येथे तुम्ही पाहू शकतात ओढल्यावर देखील ते बटन निघत नाहीये। आता आपण दुसऱ्या साईडचे बटन कसे बसवायचे ते पाहणार आहोत। तर येथे मी हे मार्किंग करून घेतली आहे। त्यानंतर आपण पकड पुन्हा एकदा हातात घ्यायची आहे व हा जो खोल भाग आहे त्या पूर्ण खोल भागात आपल्याला ही रिंग बसवून घ्यायची आहे। तर ही रिंग व्यवस्थित बघायची आहे। ह्या रिंगला आपल्याला एका साईडने पूर्ण काळी रिंग दिलेली आहे व दुसऱ्या साईडने अशी सिल्वर आहे। तर ही सिल्वर बाजू सुलट आहे व काळी रिंग जी आहे ती उलट आहे। तर अशा पद्धतीने सिल्वर बाजू खालच्या साईडने व वरच्या साईडने ब्लॅक रिंग आली पाहिजे। ते थोडं प्रेस करून ते आतमध्ये जाते। त्यानंतर जो अर्ध खोल भाग आहे तेथे आपल्याला ही तारेची जी रिंग आहे ती ठेवून घ्यायची आहे व थोडं प्रेस करायचे आहे। हे दोन्ही बटन येथे सेट झाले आहे। आता आपल्याला पर्सला बटन जोडायचे आहे। तर रिंगची साईड आतल्या बाजूने घ्यायची आहे व बटन वरच्या साईडने। अशा पद्धतीने पर्सच्या वरच्या सिंगल पाऊचला बटन बसवून घ्यायचे आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते बसवायचे आहे। अशा पद्धतीने पिलर प्रेस केल्यानंतर बटन आपले अटॅच झाले आहे। येथे देखील ओढून बघितल्यावर ते निघणार नाही। अशा पद्धतीने आतून याला छान फिनिशिंग आली आहे, कुठेही अडकत नाही। आता आपण बटन लावून बघूया। अशा पद्धतीने बटन लावून झालेले आहे व उघडून देखील ते व्यवस्थित अटॅच झालेले आहे। तर हे बटन आपण कुठे कुठे यूज करू शकतो तर टी शर्ट झाले, आपले शर्ट्स, कुर्तीज, पर्स, हँड पर्स कुठल्याही ह्याच्यात आपण हे बटन यूज करू शकतो व हे लावणे अगदी सोपे आहे। तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही परचेस करू शकतात।
तर आता आपला याचा वापर झाल्यानंतर पिलर अशा पद्धतीने प्रेस करायचे आहे व याला आपण लॉक करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने या टूलचा कसा वापर करायचा मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।